नमस्कार मित्रांनो, प्रणाली रांगोली आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा 4 वेगवेगळ्या प्रकाराच्या फ्रीहँड रांगोळ्या अगदी कमी जागेत, कमी वेळेत आणि कमी रंगामध्ये तयार होतील अशा दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. अशा रांगोळी तुम्ही देवघरात किंवा अंगणात देखील किंवा पाटाखाली देखील काढून घेऊ शकता. कमीत कमी वेळामध्ये जर तुम्हाला अशा रांगोळी काढायच्या असतील तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की पहा. ही आहे पहिली रांगोळी, जी की मी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार करून घेतलेली आहे. तुम्ही या जागी तुमच्या आवडीचे देखील रंग भरू शकता किंवा एका सफेद रांगोळीने सुद्धा काढून घेऊ शकता. मी इथे माझ्या आवडीचे रंग भरलेले आहेत. यामध्ये मी छान असा स्वस्तिक काढून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या देखील सरस्वती चिन्ह जसे की स्वस्तिक, ओम, श्री आणि बरेच चिन्ह आवडीचे देखील तुम्ही काढून घेऊ शकता. सकाळीच्या घाई गडबडीमध्ये आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो रांगोळी काढायला, तर तुम्ही अशा रांगोळी नक्की ट्राय करा. मी यामागे सुद्धा फ्रीहँड रांगोळ्या, सफेद रांगोळी, टिपक्यांच्या रांगोळ्या आणि बऱ्याच रांगोळ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत. ही आहे दुसरी रांगोळी. इथे मी कुठलाच इन्स्ट्रुमेंट म्हणजे रांगोळीचा पेन वापरलेला नाही आहे. तुम्ही पाहून घेऊ शकता, हातानेच मी रांगोळी काढून घेत आहे. व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील. अशा रांगोळी फक्त आणि फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये होऊन जातील. तुमचा सकाळीचा वेळही वाचेल आणि झटपटी तयार होऊन जाईल रांगोळी. मी इथे सांगितल्याप्रमाणे माझ्या आवडीचे रंग भरत आहे. तुम्ही या जागी एका पांढऱ्या रंगाने देखील रांगोळी काढून घेऊ शकता. इथे मी माझ्या हाताच्या साहाय्याने फूल तयार करून घेत आहे. मी इथे कुठलेच रांगोळीचे इन्स्ट्रुमेंट म्हणजे रांगोळीचे पेन, वर्तुळ काढण्यासाठी इन्स्ट्रुमेंट काहीही वापरलेला नाही आहे. फक्त तुम्ही पेनाच्या साहाय्याने किंवा पेन जर अवेलेबल नसेल तर तुम्ही टूथपेस्ट म्हणजे काडी त्याच्याने सुद्धा अशी रांगोळी काढून घेऊ शकता. ही पूर्ण झाली आपली दुसरी रांगोळी. आता पाहून घेऊया तिसरी रांगोळी. तुम्ही अशी रांगोळी एक वेळा जरी पाहिली तरी तुम्हाला समजून जाईल आणि लगेच पटकन होऊनही जाईल. रांगोळीची व्हिडिओ जर पाहायला आवडत असेल तर मला लाईक करून आणि कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी तुम्हाला अजून नवनवीन रांगोळ्या घेऊन येईन. कमेंट करून नक्की सांगा की या 4 पैकी तुम्हाला कुठली रांगोळी आवडलेली आहे ते. अशी झटपट रांगोळी अगदी कमी जागेत कमी वेळात होऊन जाईल आणि दिसायलाही सुंदर दिसेल. आता पाहूया चौथी रांगोळी. इथे मी रांगोळीचे इन्स्ट्रुमेंट वापरलेले आहेत. तुम्ही या जागी तुमच्या हाताने देखील रंग भरू शकता. इथे मी पुन्हा स्वस्तिक काढलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे सरस्वती चिन्ह देखील काढून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.